मित्रांनो आता आपण आहे ग्लोबल सिटीमध्ये विरारला आलो आहे आणि आज आपण जात आहोत सफाळेला, सफाळे साईडला. आणि इथून ॲक्च्युली जायचा रस्ता नाही आहे, पण आपण आज जाणार आहोत बोटीनी, म्हणजे रोरो फेरी आहे त्याने जाणार आहोत बोटीनी. नवीन सुरू झाले आता. आणि एक्झॅक्ट ग्लोबल सिटी जी आहे त्याच्या मागे चिखलडोंगरी गाव आहे, तिथून JTS जी आहे तिथून आपल्याला जायचं आहे बोटीनी. ठीक आहे, सफाळेला. तर तिकीटच चालू आहे आता. इथं ही पूर्ण ग्लोबल सिटी आहे. ही समोर जी दिसते ती ग्लोबल सिटी पूर्ण अख्खी. आणि त्याच्यात एक राईट साईडने रस्ता गेला, तो सरळ गेला आहे. जर तुम्हाला रस्ता नसेल भेटत ना तर समर्थ इंटरनॅशनल हायस्कूल आहे इथे, तिथे टाका लोकेशन, तुम्ही तुम्हाला भेटून जाणार रस्ता. ठीक आहे, हा असा छोटा रस्ता आहे आणि हा रस्ता सरळ जातो चिखलडोंगरी जे गाव आहे तिकडे जातो. गुगल मॅपवर तुम्ही टाकू शकता असं. ठीक आहे, तुम्हाला ते डायरेक्ट सोडेल JT जवळ. ओके, सो तर आता बघूया किती तिकीट आहे काय ते. एवढं मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आणि किती वेळ लागतो पोहोचायला आपल्याला. आणि मी तुम्हाला इथे चॅट टाकेल टायमिंगचा, मी तुम्हाला समजून जाईल टायमिंग काय आहे तसं तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो मित्रांनो पोहोचलो आहे आम्ही इथे. पण आपली फेरी जी आहे ती आत्ताच निघाली बघा. आपण मिस झालो थोडंसं, 5 मिनटं आधी लेट झालं. सो इथे तुम्हाला दाखवतो तोपर्यंत जे टाईम टेबल दिलं इकडे पूर्ण बघा. मस्त असा सागरी किनारपट्टी. कसं आहे तर मित्रांनो आलेलं बघा रोरो बोट आता भरून तिकडून आले बोट. एक स्कूटर, एक स्कूटर आणि 2 पर्सन आहेत. हां किती आला दादा? झाले सगळे 100 दिले ना तुम्हाला? नाही अबे साले. चला गाईस, आपण चाललोय फेरीमध्ये. मित्रांनो यांच्या सेवा इथे पण आहे, सर्व ठिकाणी सेवा आहे त्यांच्या. चला आपण जाऊ वरती. मस्त आहे रे इथे. आणि इथे कॅबिन पण आहे. तर बोटीचा टायमिंग आहे 3चा. आता 2:45 झाले. 2:45 झाले. वातावरण जरा चांगलं होतं पण पावसाने वाट लावली लागते. जास्त मोठा प्रवास नाही, एकदम छोटाच आहे भाऊ. ते कुठे जायचं आपल्याला येतो तिथं समोर दिसत नाही बरोबर, इनविजिबल झालं. आता सगळं दुकानात भरपूर पाऊस पडते म्हणून, पण समोरच जायचं त्या ठिकाणी. तर मित्रांनो तिकीट तुम्हाला सांगतो. आता आम्ही फक्त एक गाडी आणली, म्हणजे स्कूटी आणलेली आहे. तर स्कूटीचे 66 रुपये आणि एका म्हणजे फक्त सिंगल माणूस असेल तर त्याचे 30 रुपये. तर आपले झाले टोटल 96 झाले. म्हणजे 66 बाईक आणि अक्षयचे आणि माझे 30 रुपये. ओके, सो टोटल झाले 96. आणि जर तुम्ही सिंगल येत असाल ना तुमचे एकाचे फक्त 30 रुपये होते. असं तिथून तिथपर्यंत जायचं. रिटर्नचे तिथून वेगळं तिकीट काढायला लागेल आपल्याला याला. ठीक आहे, आणि टायमिंग एकदम कट टू कट आहे, थांबत नाहीत ते लोक लगेच. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकदम टायमाने थोडं आधी द्या 5-10 मिनटं, तो तुम्हाला लगेच त्या टायमावरती भेटून जाईल. नाही तर आमच्या जागा होईल. आम्ही पण थांबलो अर्धा तास तेव्हा भेटले आम्हाला. तर मित्रांनो टायमिंग झाला आता बोट निघायचा. 3 वाजतील आता. एक्झॅक्ट टायमावरती बोट निघते आता.
ओके सो मित्रांनो 3:15 आपण पोहोचलो आहे तिकडे सफाळीच्या इथे डॉकवरती. ओके सो 15 मिनटात पोहोचतो आपण इकडे. आणि आता वेदर पण जरा क्लीन झालं आहे, छान वाटतं मला आता, खूप मस्त वाटतं बघा. पूर्ण असा एकदम सुंदर असा क्लीन वातावरण झालं आता. आता पाऊस नाही आहे. सो चला आता. आणि इकडे 4 व्हीलर ज्या आहेत ना गाड्या त्या 15 बसल्यात आणि एक रिक्षा पण होती प्लस बाईक पण त्यामध्ये. सो खूप चांगलं लोड, खूप चांगलं उचलतं. ठीक आहे सो मस्त आहे. आपली गाडी बाहेर काढ मस्त. आणि आपली मस्तपैकी आले टाकाटक. मास्क पण तू इथं लावून ठेवलेस तू. घे पुढे डायरेक्ट. आजूबाजूला एकदम हिरवगार टाकाटक. आता ॲक्च्युली मी मीडियम मोड लावला नाही आहे. सो कसा आहे तो आवाज मला माहीत नाही आहे. सो पाऊस होता म्हणून जाऊन ठेवलेला. असं आता पुढे असं वाटेल तर मग लावतो. ठीक आहे सो चला आता जाऊ आपण डायरेक्ट आता खेडवे बीचला. नाहीतर मग डायरेक्ट जाऊ पुढे आपण तिथे आपल्याला जायचे किल्ल्यावरती. पुढचा एक किल्ला आहे काय तुम्हाला सांगतो ना मी, तुम्हाला थंबनेलमध्ये समजत असेल. ठीक आहे सो चला. तर मित्रांनो जेट्टीने आपल्याला तिकडे सोडलं किती वाजता? 3:30 वाजता तिकडे सोडलं आपल्याला जलसारमध्ये, जलसार जेट्टीमध्ये. आणि तिथून 20 किलोमीटर अंतरावरच आपला माहीमचा किल्ला आहे. आपण आलो आज माहीमच्या किल्ल्यावरती. तर बघा हा समोर आहे तो माहीमचा किल्ला आहे. अरे यार हे एक मिनटं. तर हा पूर्ण माहीमचा किल्ला आहे. इथे पूर्ण पाऊस पडतो आहे आणि एकदम आतल्या साईडला आहे. आता कोणच नाही इथे, फक्त एक कपल तिथे बसलं आहे आणि आपली गाडी तिथे लावली. आणि ठीक याच्या मागच्या बाजूला एक शाळा आहे आणि आपण इथून आलो. ठीक आहे या साईडला गाव आहे आणि इथे पण एक कुठेतरी जुनी वास्तू आहे बहुतेक. चला आता आपण जाऊयात, एंटर करूयात आतमध्ये. बघू जेवढं भेटायचं तेवढं फिरून आहे तर. आणि लगेच आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला एक पुढे पण एक किल्ला आहे, तिकडे पण जाणार आपण. ठीक आहे सो चला आता आज जाऊ आपण. सो मित्रांनो किल्ल्यावरती आपण आलो आता आणि पूर्ण इथे जंगल एकदम काय ते असं पूर्ण झाडी वगैरे वाढलेत भरपूर. आता इथे एक छोटीशी विहीर एक त्या बाजूला एकदम पडक्या अवस्थेमध्ये. चला आता वर जाऊ. सगळं असंच पडलं आहे, खाली पूर्ण शेवाल आलं आहे. आणि बहुतेक इथे रिस्क भरपूर आहे. इथे सापाची रिस्क, बाकी काहीच नाही. प्रत्येक किल्ल्यावरती असणार आपला भगवा जरा भिजला आहे जरा. आणि एक्झॅक्ट या साईडला समुद्र किनारपट्टी आहे. किल्ल्याच्या एकदम वरच्या बाजूला आलो आता, म्हणजे तिथे होता आधी, आता इथे आलं. सांगतो थोडक्यामध्ये एक. ओके सो तो एंट्रन्स आहे, छोटीशी विहीर आहे इथे. इथे बहुतेक खोल्या असतील ते आता पडक्या झाल्यात पूर्ण आपल्या. आणि तिथे बहुतेक तिथं आत जायचा रस्ता आहे आय थिंक. तिथं बघून आपण नंतर काय ते. आणि इथे एक आय थिंक बहुतेक खोली असेल. एक 2 वाटा गेल्यात वर झाला. इथून एका इथून एका. इथून आत गेल्यावरती आपण जातो या ठिकाणी येतो. ठीक आहे या ठिकाणी छोटंसं गाव आहे एक. आणि ते दिसतं झाड तुम्हाला तिथे. त्या साईडला बीच आहे, माहीम बीच. आणि आपला एक भगवा अजून एक इथं. सो मित्रांनो या किल्ल्याच्या अवस्थेवरून तुम्हाला समजलं असेल राजसाहेब ठाकरे आपले बोलतात
ते काही खोटं नाही बोलत आहेत की पुतळे नका बांधू जास्त, जे आपले गडकिल्ले आहेत त्यांना डागडुजी करा आणि त्यांना संवर्धन करा त्यांना. तो त्याशिवाय पुढच्या पिढ्यांना माहीतच नाही पडणार. बावडी आहे थोडीशी. डीप आहे भरपूर. अरे बापरे, साप वगैरे असेल आतमध्ये. चल सो मित्रांनो, मस्तपैकी किल्ला फिरून झाला आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूला एक छोटंसं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उद्यान केलं इकडे, पण ते पण आता काय जंगल झालं सगळं. तिथे एक सुंदर मंदिर आहे. ठीक आहे, सो चलो आता जाऊ आता पुढच्या किल्ल्यावरती. आधी काहीतरी नाश्ता करू, नंतर मग जाऊ लगेच पुढे. चलो कुठे. तर मित्रांनो, आता माहीमचा किल्ला बघून झाल्यानंतर आपण आता चाललो आहे शिरगाव किल्ल्याला. माहीमपासून तो बहुतेक 7 किलोमीटर लांब आहे. तर मित्रांनो, माहीम ते शिरगाव जो रस्ता आहे एवढा मस्त सुंदर रस्ता आहे आणि रस्त्याला तुम्हाला मंदिर वगैरे भेटतील बघायला. आणि झाडं वगैरे एवढी मोठी मोठी झालं, नारळाची, वडाची झाडं, केळ्यांची झाडं, खूप मस्त एकदम सीन भारी आहे. खूप मस्त एकदम एक नंबर आहे, मजा आले. सो मित्रांनो, आता पोहोचले किल्ल्याजवळ. मस्त असा शिरगावचा किल्ला, सुंदर. कसं आहे भारी आहे किल्ला.